धमकी मिळालेली आहे, काय एकंदरीत प्रकरण आहे, काय नाही? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आम्ही तक्रार करायला पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल कॉम्रेड गोविंद पानसरे आणि आताचे प्रशांत बद्दल त्यांनी चुकीचं वक्तृत्व केलं, म्हणजे त्यांना घरात घुसून मारेल अशी धमकी दिल्याबद्दल त्यांची तक्रार करण्याकरता आम्ही निवेदन शेतकरी कामगार पक्षातर्फे देण्यात आलो होतो. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे गायकवाड साहेबांनी की गोविंद पानसरेंना कुठे पाठवलं तिथे तुला पाठवू देऊ, हे वाक्याला माझा इकडच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि प्रताप सरनाईकांना माझा प्रश्न मंत्र्यांना, तुम्हाला ह्या स्टेटमेंटला तुमचं समर्थन आहे का? जर तुमचं समर्थन नसेल तर ह्या संजय गायकवाडसारख्या अशा बिंडो आणि अनपढ आमदाराला तुम्ही या पक्षातून हकलपट्टी करणार का? हे आमची पहिली मागणी या पक्षाकडे असणार. विषय काय आहे एकंदरीत, काय सांगाल या विषय सांगा. विषय असा आहे की हे आमचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाबद्दल त्यांना भेट देण्यात आली होती. हे त्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकाला एकेरी नाव घेतलेलं आहे, कारण की पुस्तक वाचल्यानंतर कळेल की नेमकं काय आहे. आता त्याच्यामध्ये एकेरीपेक्षा पुढचा प्रश्न असा आहे की प्रश्नचिन्ह आहे, कारण की अनपढ आमदाराला प्रश्नचिन्हाचा अर्थ काय कळणार? कारण की त्यांनी 50 खोक्याचा आमदार आहे, घेऊन बसलेला आमदार आहे. आता त्याच्यामध्ये अनेक विषय आहे. भवानी तलवार कुठून आली प्रश्नचिन्ह, शुद्ध प्रश्नचिन्ह, किल्लेदार असा प्रश्नचिन्ह आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नये असं हे पुस्तकात म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय? आमच्या भाजीला हात लावू नये. आता शेतकऱ्यांच्या जमिनी कोण घेतात? अडाणी अंबानी घेतात. आज हेच आमदार इथे धमकी देतात मारून टाकायचं, त्यांना इथे पोचवण्याची. त्यांचे एकनाथ शिंदेसाहेब असू किंवा हे आमदार अडाणी अंबानीच्या पाठराखण करतात. या वाक्याला अर्थ तरी ते आहेत का? त्या वागण्यावर चालतात का? हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पोलिसांकडे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हा. आता राहिलं, मी प्रबोधनराव ठाकरेंचं एक पुस्तक काढतो, नाव आहे दगलबाज शिवाजी. आता हे प्रबोधनराव ठाकरे कोण आहे? एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे का? आता प्रश्नचिन्ह आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवर आलेलं आहे. तुम्ही प्रबोधन ठाकरेंना तुम्ही ओळखता का? त्यांच्याबद्दल माहिती आहे का? जर माहिती नसेल तर समजून घ्या. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी, कारण की त्यांच्यावर कारवाई करणारे एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात गायकवाडांवर कारवाई. हे पुस्तक वाचा. तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक आहे दगलबाज शिवाजी. हे जर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं आमदारांना, मग तिथे तुमचे थोबाड का सगळ्यांचे बंद पडले? पुस्तकाचं नाव आज के शिवाजी नरेंद्र मोदी. तुलना कोणाची कोण करते? हे जे भगवान गोयल भाजपचे नेते आहेत, तुम्ही माहिती गुगलवर घेऊ शकतात. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडावर पट्टी, कारण की हिंमत पाहिजे ना. एक नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायची ती ताकद लागते, धमक लागते. ती धमक नाही आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये, तर ह्या अशा नेत्यांमध्ये राहिली नाही आहे. गायकवाडांमध्ये तर धमक, तिथे बोलण्याची थोबाड पण नाही. हे आता त्यांना आम्ही पाठवणारच. तिथे तुमचं काय थोबाड खोलतं का बघायचं आहे. आणि प्रताप सरनाईकचं काय, आता हे विकले गेलेले BJPसाठी, मग बोलणार कोण? तिथे ते काही बोलत नाही. आणि आता बोलतात कोण आहे? शिवाजी महाराजांचं पुस्तक जे निघालं, शिवाजी कोण होते प्रश्नचिन्ह आहे. त्या पुस्तकावर ते बोलतात आणि तुलना कुठेतरी वेगळं लावतात आहे. म्हणून आम्ही ती तक्रार करायला आलो आहे. कायद्यानुसार त्यांचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि एकनाथ शिंदेकडे आमची, आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेकडे मागणी, अशा आमदाराची लात मारून हकलपट्टी करा, कारण की त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि जर आम्ही असं समजू तर तुम्ही त्यांची हकलपट्टी करत नसेल, ह्या धमकीचं तुमचं समर्थन आहे. एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगणं आहे. जर काय सांगाल एकंदरीत निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या सिनियर PI यांना हे निवेदन दिलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहराच्या वतीने. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे जे आमदार आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड म्हणून, यांनी पुस्तक न वाचता, त्यांना एका लग्न समारंभामध्ये एका व्यक्तींनी ते पुस्तक गिफ्ट त्यांना दिलेलं होतं. त्यांनी त्या पुस्तकाचं फक्त बघून त्याच्यावरती आतमध्ये त्यांनी वाचलं नाही, काही नाही, आणि डायरेक्ट त्यांना फोन करून रात्रीचं त्यांनी शिवीगाळ केली. समोरच्या त्या प्रशांत आंबेंनी त्यांना सांगितलं की साहेब, आपण ते पुस्तक वाचा, जर आपल्याला त्याच्यामध्ये जर समजा काही आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही मला सांगा. हे पुस्तक काय आज प्रकाशन झालेलं नाही आहे, 1988 साली प्रकाशन झालेलं हे पुस्तक आहे. हे आता परत प्रकाशात होतं. आणि वारंवार हे नुसतं डाव्या विचारसरणींना फक्त टार्गेट करण्याचं काम आहे. मला असं वाटतं हे संजय गायकवाड जे आमदार आहेत, ह्यांना नुसतं फक्त चर्चेमध्ये राहण्यासाठी
काही ना काहीतरी बेताल वक्तव्य करत असतात. जसं मागे पण तुम्ही बघितलं, जसं त्या यांना मारहाण करणे किंवा काहीतरी असं बेताल वक्तव्य करणे हे त्यांचं धोरण झालेलं आहे. आणि त्यांचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब, ते याच्यावरती काही भाष्य करताना दिसत नाही. हे जे आपले आमदार आहेत हे शिकलेले नाही आहेत. हे त्यांनी